हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शनिवारचा. शनिवारची संध्याकाळ आहे आणि इथे स्वयंपाकाचं काम चालू आहे माझं. तर स्वयंपाकामध्ये ना आज मी अंडा मसाला बनवणार आहे. तर फर्स्ट टाईम रेसिपी बनवणार आहे, त्यामुळं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही. अगोदर मी बनवून बघते, त्यानंतर मला जर चांगली वाटली तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर फ्रेंड्स, इथे ना हे जे शेगडीचं जे एक बर्नर आहे ना, त्याला ना काय झालं आहे काय माहिती, स्लो करायला गेलं ना पटकन बंदच पडतो गॅस आणि स्लो होत नाही. बाकीचे जे 2 आहेत ना उरलेले, ते व्यवस्थित चालतात, पण हे एक बर्नर जे आहे ना ते व्यवस्थित चालत नाही. काय झालं काय माहिती त्याला. तर आता इथे अंडा मसाल्याची रेसिपी चालू होती आणि एका साईडला कुकर लावला होता डाळ भातासाठी. तर कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, डाळ-भात शिजलेला आहे. फक्त डाळीला फोडणी द्यायचं बाकी आहे आणि 2 भाकरी बनवायच्या बाकी आहेत. तर संध्याकाळचा स्वयंपाक मग डन होईल माझा. आणि अंडा कढी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेली आहे. म्हणजे एक टाईप ते हे होतं की डाळवा वगैरे टाकून ते तशा पद्धतीने बनवत होते आणि दुसरी टाईप हे होती की जसं चिकन मसाल्याचं वाटण मी तयार करायचे ना, तसंच सेम वाटण तयार करायचं आणि त्यामध्ये उकडलेले अंडे कट करून टाकायचे. तर अशा पद्धतीने मी अगोदर बनवत होते. पण आता ही जी पद्धत आहे ना, फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये खोबरं वगैरे याची काही गरज नाही. साधा टोमॅटो, मिरची, अद्रक, लसूण हे याच्यानेच ही रेसिपी बनते आणि याच्यात जास्ती काही टाकायची गरज नाही. तर साधी सिंपल रेसिपी आहे, पण ना एकदम टेस्टी झाली होती आणि खूप छान झाली होती. तर आता ही रेसिपी जी आहे ती मी शूट केली नव्हती, त्यामुळे शेअर केली नाही तुमच्यासोबत. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी अंडा मसाला बनवेन ना, तेव्हा मी ही रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. खूप टेस्टी झाली होती ही रेसिपी. उमेरा बोलत होती मग 7 वाजेपर्यंत बघ आलं तर. उगाच 40 रुपये घेते. त्यापेक्षा गल्ल्यामध्ये आले असते चांगलं. अरे ते बोर्ड वरती नाव नाही ना, काहीच नाही, नंबर नाही, टायमिंग नाही, काहीच नाही. तर इथे माझी कामं चालू होती. तोपर्यंत अनुताई बाहेरून आली. ती बाहेर गेली होती थोडं, कारण तिला एक फॉर्म भरायचा होता. त्यामुळे ती बाहेर गेली होती आणि तिचं काम झालं नाही, त्यामुळं ती म्हणजे नाराज झाली होती. आणि ती ना खूप कंजूस आहे. तिने ना एक गल्ला टाकलेला आहे. तर तिचं ना चालू असतं की एक एक पैसा जमा करत असते ती गल्ल्यामध्ये. पण थोडं आता तिचं एक फेरी झाली स्टेशनला आणि तिथे 40 रुपये वेस्ट गेले ना, तिचं काम नाही झालं त्यामुळं. तर ती खूप नाराज झाली होती. ती बोलत होती माझे तेवढे पैसे वेस्ट गेले, हे ते बोलत होती आणि खूप नाराज झाली होती. तर अनुताई सेम माझ्यासारखी आहे, कंजूस. म्हणजे पैसे जमा करत राहते. म्हणजे स्वतःसाठी असं जास्ती काही उधळमास करत नाही, खर्च करत नाही. इतर मुलींसारखं तिचं नाही अजिबात. तर ती एकदम साधे सिंपल राहते आणि म्हणजे जास्ती असं पैसा खर्च करत नाही. म्हणजे एक चांगली सवय आहे तिला खूप ती. तर आता इथे अर्धा स्वयंपाक झाला होता, तर फक्त आता डाळीला फोडणी द्यायचं काम बाकी होतं आणि भाकरी बनवायचं काम बाकी होतं. ते करून घेईन आणि आत्ता थोडासा अंधार पडला होता. तर म्हणजे 6-6:30 झाले असतील आता. तर आता पटकन इथे बाकीचं पण काम करून घेते. तर झाडू पूर्ण घराला मारून झालेला आहे. तर आता पटकन हे कपडे जे आहेत कपड्यांच्या घड्या घालून घेते. कारण की अनुताई आल्या आल्या तिचा अभ्यास होता. तिच्या अभ्यासाला बसली. त्यामुळं सगळी कामं हळूहळू चालू होती माझी. तर बाहेर बघा वातावरण कसं झालेलं आहे ते. एकदम छान असं वातावरण झालेलं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये ना गार्डनमध्ये आमच्या गर्दीच गर्दी असते. पूर्ण सगळे म्हणजे म्हाताऱ्या बायका किंवा लहान मुलं हे सगळेजण बसलेले असतात. त्यामुळं पूर्ण गोंधळ असतो बाहेर. तर आता इथे ना थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळं थोडे कपडे सुकलेले आहेत. थोडेसे जे जाड आहेत जास्ती, ते जास्ती सुकले नाहीत, तर त्यांना स्टँडवरती टाकावंच लागेल. तर उन्हाळ्यामध्येच फक्त ना कपडे चांगले सुकतात. बाकी पावसाळा आणि हिवाळा म्हणलं तर जाड जे कपडे आहेत ना, ते सुकायला थोडंसं प्रॉब्लेमच होतो.
इथं मी ग्रिलवरती पण कपडे टाकले ना तरीसुद्धा म्हणजे फक्त ग्रिलवरचेच कपडे सुकतात आणि जी पहिली रशी आहे ना ती बाहेरच्या बाजूने त्याच रशीवरचे कपडे फक्त सुकतात. बाकी जे आतल्या 2 रशा आहेत त्याच्यावरती कपडे टाकले ना जाड जाड कपडे तर ते सुकत नाहीत. बाकी हलके हलके कपडे जर टाकले ना तर मग ते सुकतात, पण जाड कपडे ना थोडंसं सुकायला वेळच लागतो. तर आता इथे सगळ्यांचे कपडे जे आहेत ते वेगवेगळ्या घड्या करून मी ठेवत असते. तर इथे ना अंडा मसाला वगैरे तयार झाला होता आणि त्यानंतर मी डाळीला फोडणी देत होते. तेवढ्यात वैभवदादा आला आणि वैभवदादाचे पप्पा पण आले. तर वैभवदादा डायरेक्टली किचनमध्ये आला, बोलतो की खूप छान सुगंध सुटला आहे, कशाचा आहे. तर मग मी त्याला सांगितलं की अंडा मसाला बनवला आहे. तर तो खुश झाला आणि आता पटकन मी डाळीला फोडणी देते आणि भाकरी बनवून लगेच जेवायला घेते. आजकाल आमचं जेवण जे आहे संध्याकाळचं ते थोडंसं लवकरच होतं, म्हणजे 7-7:30पर्यंत आमचं जेवण झालेलं असतं आणि त्यानंतर मग 8 वाजेपर्यंत आम्ही शतपावली वगैरे करायला जातो आणि त्यानंतर मग 8:30 ते 9 वाजेपर्यंत लगेच म्हणजे झोपायला जातो. कारण की 3:30ला उठायचं असतं पहाटे, त्यामुळं थोडंसं लवकर झोपत असतो. या अगोदर काय व्हायचं की जेवण झाल्या झाल्या लगेच आम्ही झोपत होतो आणि जेवण उशिरा होत होतं. पण आता ना शतपावली करायची असते त्यामुळं थोडंसं लवकर जेवण करत असतो आणि संध्याकाळचं जेवण जे असतं ना आपलं त्यामध्ये म्हणजे जेवणाच्या नंतर कमीत कमी 2 ते 3 तासाच्या नंतर झोपलं पाहिजे असं बोलतात, म्हणजे डॉक्टर वगैरे, की संध्याकाळचं जेवण जे आहे ते थोडंसं लवकरच करायचं असतं, जेणेकरून जे आपण जेवलेलं जे अन्न असतं ना त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं शतपावली वगैरे केली तर. नाहीतर आपण फक्त खाऊन असं झोपलं ना तर मग ते अन्न जे आहे ते चरबीमध्ये रूपांतर होतं त्याचं आणि मग त्यामुळं वजन वाढतं आणि बरेच काही रोग होतात. त्यामुळं ना जेवल्या थोडंसं फेऱ्या मारल्या ना तर बरं असतं. तर आम्ही नाही म्हणता पूर्ण पॅसेजमध्ये, म्हणजे बाहेर जो गेटपर्यंतचा जो पॅसेज आहे ना तिथपर्यंत म्हणलं तर मग आम्ही नाही म्हणता 20 ते 25 फेऱ्या मारत असतो आणि त्यामुळं थोडंसं खाल्लेलं पचन होतं आणि पूर्ण घाम सुटतो आणि म्हणजे थकल्यामुळं ना झोप पण चांगली लागते, असं होतं. तर आजकालचं आमचं हे रुटीन असं चालू आहे संध्याकाळचं. मी, वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा आम्ही तिघंजणं पण जातो फेऱ्या मारायला. बाकी अन्नूताईला तर मी सांगितलं आहे की चल म्हणून, तर ती बोलत होती की येईन म्हणून, तर आली तर बरंच आहे. तर आता इथे डाळीला फोडणी देऊन झालं त्यानंतर 2 भाकरी बनवल्या आणि त्यानंतर आता इथे थोडेसे हरभरे भिजू घातले होते मी. तर ते हरभरे म्हणजे ना मिठाच्या पाण्यामध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या ना त्याच्या, तो खूप टेस्टी लागतात हे हरभरे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे काही म्हणजे हे करणार नाही मी, मसाले वगैरे काही टाकणार नाही, फक्त मिठाच्या पाण्यामध्ये हरभरे जे आहेत त्याला छान असं शिजवून घ्यायचं 2 ते 3 शिट्ट्या करून. तर खूप छान लागतं, मुलं पण आवडीनं खातात. त्यामुळे थोडेसे हरभरे मी भिजायला घातले होते इथे. तर आता याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेते आणि यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि याच्या पुढचा व्हिडिओ ना मी शूट केला नव्हता. त्यामुळं आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारचा. तर भेटूया आता रविवारी डायरेक्टली. तर आता हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि दुपारच्या इथे वाजलेले आहेत 12. तर इथे मी दळण साफ करायचं काम करत आहे. तर सगळी बाकीची माझी कामं झालेली आहेत सकाळची. धुणं, भांडे, लादे हे सगळं झालेलं आहे. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मी आता इथे दळण साफ करायला बसली आहे. तर ना ॲक्च्युली आज हे ज्वारी दळायला ठेवायची होती. तर ज्वारी तर ना मार्टमधून आणलेली होती, साफ होती, स्वच्छ होती, खडे वगैरे काहीच नव्हते याच्यामध्ये. पण ना त्याला मिसकिडे झाले होते, त्यामुळं त्याला चाळणीने चाळून घ्यायचं होतं एकदा.
तर थोडंसंच दळण होतं, जास्ती काही नव्हतं. 2 ते 3 किलो ज्वारी होती आणि बाकीनं मी पटणी आणलेली आहे. म्हणजे ज्वारीमध्ये ते तांदूळ जे असतात ना ते जाडवाले, ते त्याला पटणी म्हणतात आमच्या इथे. तर तुमच्या इथे काय म्हणतात ते शेअर करा नक्की कॉमेंट करून. तर ते पटणी पण मी मिक्स करणार आहे याच्यामध्ये आणि त्यामुळे ना थोडंसं भाकरी चांगल्या होतात पटणी मिक्स केल्यामुळं. तर गेल्या बारीचे जे दळण होतं ज्वारीचं ते अजूनसुद्धा थोडंफार पीठ बाकी आहे, पण त्याला मी कसं तरी असंच ॲडजस्ट करते. म्हणजे थोडंसं तांदळाचं पीठ वगैरे मिक्स करून थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करून असं माझं चालू आहे भाकरी बनवायला. कारण की ना पीठ ना गेल्या बारीचं व्यवस्थित दळलंच नव्हतं. त्याची ना भाकर उचलता येतच नव्हती मला. अशी म्हणजे हे झालं होतं, दळण्यामध्ये खराबी झाली होती. तर मी त्या दादांना तर सांगितलं की गेल्या बारीचं पूर्ण पीठ खराब झालं होतं. पण आता पीठ फेकून तर द्यायचं कसं? त्यामुळं ना मी तांदळाचं पीठ त्यामध्ये मिक्स करून वापरत होते कसं तरी. त्यात थोडंसं बाकी आहे, संपलेलंच आहे तसं तर. थोडंसं बाकी राहिलेलं आहे. तर आता हे दुसरं दळण ठेवायचं आहे ज्वारीचं. तर आता त्यामुळं ना मग मी विचार केला की कदाचित ज्वारीमध्ये तर फॉल्ट असू शकतो. त्यामुळं ना मग मी पटणी याच्यामध्ये मिक्स केली. तर बघूया आता कसं दळण निघतंय ते. तर हे बघा, पटणी 2 किलो आणली होती आणि ज्वारी जी आहे ती 3-3.5 किलो होती ज्वारी. तर आता हे फर्स्ट टाईम मी अशा प्रकारे दळून आणणार आहे पटणी मिक्स करून. नाहीतर या अगोदर ना मी डायरेक्टली असंच ज्वारीच दळायला ठेवत होती. गावाकडची ज्वारी असल्यामुळे ना चांगली असायची, पण ही माठमधली ज्वारी असते ना त्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळं मग मी म्हणलं की काय माहिती ज्वारीमध्ये फॉल्ट होता का दळण करण्यामध्ये त्यांनी फॉल्ट केला होता काय माहिती नाही. त्यामुळं कन्फर्म करण्यासाठी मग मी याच्यामध्ये पटणी मिक्स करून घेतली आता. तर आता हे दळण वगैरे झालेलं आहे आणि आज आम्हाला जायचं आहे पिक्चर बघायला. तर इथे चालू आहे रेल्वेचं तिकीट काढणं. कारण की अर्ध्या तासाला ट्रेन आहे, त्यामुळं थोडंसं लवकर निघावं लागलं आम्हाला. कारण की नंतर मग अर्धा तास उशीर झाला असता आणि पिक्चर ज्या टायमाला आहे त्या टायमाच्या आधी नाही म्हणतात 10 मिनटं तरी तिथं अगोदर पोचलं तर बरं आहे, नाही तर अर्धा पिक्चर निघून जातो. तर आता लग्न होऊन आमचं 20 वर्ष झालेलं आहे आणि 20 वर्षातून पहिल्यांदा आम्ही निघालो आहे पिक्चर बघायला, दोघंजण नवरा बायको. तर अण्णूताईने ना अचानकच हा प्रोग्राम नक्की केला. म्हणजे असं काही ठरवलेलं नव्हतं, पण अण्णूताईने अचानकच तिकीट बुक केले आणि एकदाशी बुकिंग झाल्याच्या नंतर मग काय जावंच लागलं. तर चाललो आहे आम्ही धुरंधर पिक्चर बघायला. तर मी काय तयारी वगैरे पण काही केली नाही. जी साडी घातली होती तीच ठेवली आणि तसंच साधं सिंपल असं निघालो दोघंजणं अचानकच. कारण की वेळ झाला होता त्यामुळं. तर आता इथे आम्ही पिक्चर चालू व्हायच्या 10 मिनटं अगोदर पोहोचलो होतो आणि त्यानंतर आता इथे आलो आहोत थिएटरमध्ये. तर सुरू होणार आहे पिक्चर आता. तर आता हा पहिलाच अनुभव आहे. म्हणजे लहानपणी कधी आई-वडिलांसोबत गेलेलं होतं. त्यानंतर आता फर्स्ट टाईमच मी जाते तिकडं. तर हे बघा थिएटर अशा प्रकारचं आहे. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे ना तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.